पक्षाचे अध्यक्ष आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे, ज्यांच्या चौकाती खासदार सौजिया खान, खासदार वंदनाताई चव्हाण, शिवतानी देशमुख, राजेश सोपे, शशिकांत शिंदे, राखीताई जाधव, नसीम सिद्दीकी, महबूब शेख, रक्षणा सज्जन आणि हा सवन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या राज्याच्या राष्ट्रवादीच्या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या ॲडव्होकेट मीनाताई, भगिनी आणि बंधूंनो, जवळपास 11 वाजल्यापासून तुम्ही सगळे या ठिकाणी आहात. पक्षाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये मजबूतीनं या पक्षाची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. या भावनेनं तुम्ही या ठिकाणी आहात. मला आठवलं 25 वर्षाच्या पूर्वी या सभागृहामध्ये राष्ट्रवादीची निर्मिती करण्याचा ठराव आम्ही केला. याच ठिकाणी पक्ष स्थापन केला. संध्याकाळी शिवाजी पार्कवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 1 लाखाच्यापेक्षा अधिक कार्यकर्ते आले होते. त्या सगळ्यांनी या पक्षाची धुरा खांद्यावर घेण्याची शपथ घेतली आणि पक्ष वाढवायच्या दृष्टीनं पावले टाकली. हा पक्ष असा एक पक्ष आहे की ज्याची स्थापना झाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेवर जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. अनेक लोक मंत्री झाले ज्यांनी कधी विचार केला नव्हता. सामान्य कुटुंबातल्या तरुणांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर केली आणि 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता करतो. आणि त्याचं कारण तुम्हा सगळ्यांचे सामुदायिक कष्ट करण्याची जी भूमिका आहे त्यामुळे हे घडू शकतं. काही विचारधारा आपण स्वीकारली. आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की महात्मा फुले, ज्योतिराव फुले, शाहूराजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आदर्श याचा अर्थ काय? नुसतं फोटो लावणं, भाषणामध्ये उल्लेख करणं या गोष्टी पुरेशा नाही. या महान व्यक्तींनी काय करून दाखवलं, आपला आदर्श काय ठेवला आणि त्यामधून आपण समाजाची उभारणी ही कशी करणार आहोत या गोष्टीकडे खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी समाजाचा अशिक्षित वर्ग आहे त्याला सन्मानानं जगण्यासाठी शिक्षित करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. सावित्रीबाईंनी पुण्याच्या विहिरेवाड्यामध्ये
मुलींची शाळा काढल्याच्या नंतर विरोध होत असताना सुद्धा त्याची चिंता न करता स्त्री शिक्षणाचा पाया घातला. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अजून एकदा विज्ञान याचं महत्त्व आणि समाजाची गरिबी घालवण्यासाठी जी काही धोरणं राबवण्याची आवश्यकता आहे या संबंधीचा आग्रह हा त्यांनी त्यावेळेच्या इंग्रज सरकारच्या समोर केला. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि ते राज्यकर्ते एकदा भारतात यायला निघाले. त्यांच्या स्वागताच्यासाठी इथल्या घटकांनी एक कमान बांधली ज्याला आपण गेटवे ऑफ इंडिया म्हणतो. त्या गेटवे ऑफ इंडियाच्या तिथं इंग्रज राजाची बोट उतर आली. त्यातनं ते उतरले. तिथं एका कोपऱ्यामध्ये एक फेटा बांधलेला आणि हातात कागद असलेला एक ग्रामीण भागाचा गृहस्थ उभा होता. राज्यकर्ते उतरले होतीच आणि गाडीत बसायला जात असताना त्यांच्या लक्षात आले की हा कोण माणूस आहे, हा का उभा आहे, आणि म्हणून त्याची चौकशी त्यांनी केली. ती चौकशी केल्याच्या नंतर सांगण्यात आलं की त्यांना एक निवेदन द्यायचं आहे आणि ते निवेदन इंग्रज राजाने स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये 3-4 गोष्टीची मागणी होती. एक मागणी होती मुलींच्या शिक्षणाची, दुसरी मागणी होती शेतीवाडी सुधारायची असेल तर पाऊस जो पडतो आणि त्याचं पाणी वाहून जातं त्याचा थेंब न थेंब कसा साठवता येईल आणि त्यामुळे शेती कशी लागायची आणि उत्पादन वाढेल या प्रकारची दुसरी मागणी होती. आणि तिसरी मागणी ही होती की त्या शेतकऱ्याला जो धंदा हवा आहे त्यासाठी दुधाचा धंदा वाढवायला चांगल्या जातीच्या गायी या अमेरिकेतून इंग्लंडमधून इथं आणाव्यात आणि अधिक उत्पादन देण्याच्यासाठी उत्पन्न वाढीसाठी आपण या कास्तकाराला शेतकऱ्याला मदत करावी. या सगळ्या मागण्या ज्योतिबा फुल्यांनी केल्या. तुम्ही लक्षात घ्या की 100 वर्षाच्या पूर्वी उत्तम जातीची गाय आणा त्याच्यातून जो धंदा वाढेल हे सांगणं, मुलींच्या शिक्षणाचा आग्रह करणं, ही सगळी दृष्टी एक वेगळा समाज उभा करण्याच्या उद्देशाचा विचार केलेल्या व्यक्तिमत्वाची होती आणि त्यामुळं साहजिकच आहे त्याचा आदर्श हा आजच्याही काळात आपण केला पाहिजे. दुसरे होते शाहूराजे. शाहूराजे होते गमतीचे ग्रस्त होते. त्यांना खोटेपणा, ढोंगीपणा हा कधी पटायचा नाही. एक दिवशी त्यांच्या दरबाराचे सरदार लोक त्यांच्याकडे गेले आणि त्या सरदारांनी त्यांना विनंती केली की कर्नाटकामधून एक विद्वान कोणी व्यक्ती येणार आहे आणि त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे की त्याला उद्या काय होणार आहे कळतं. शाहू महाराजांनी सांगितलं उद्या काय होणार आहे हे कळतं, असल्या गोष्टी माझा विश्वास नाही, ही भोंदूगिरी आहे आणि अशी भोंदूगिरीला मी प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. सरदार लोकांनी फार हट्ट केलं आणि सांगितलं की काही करा पण त्याला भेट देत त्याचं ऐकून घ्या. शेवटी त्यांना दुःखायचं नाही म्हणून शाहूराजांनी त्यांना वेळ द्यायला सांगितलं. 3-4 दिवसांनी ते कर्नाटकातून आलेले गृहस्थ शाहू महाराजांच्या राजवाड्यात पोचले
आणि शाहू महाराजांच्या पुढं उभं केल्यावर रडायला लागले. महाराजांनी विचारलं की तुला रडायला झालं काय? ते म्हणजे की तुमच्या अधिकाऱ्यांनी 4 दिवसाच्या पूर्वी तुमच्या राज्यात आम्ही आल्यावर मला अटक केली, तुरुंगात टाकलं, मारलं, जेवण दिलं नाही. शाहू महाराज म्हणजे फार वाईट झालं. त्याचं काही मी समर्थन करणार नाही, पण तुम्ही उद्या माझं काय घडणार आहे हे भविष्य सांगायला विचार. तुम्हाला हे कळलं नाही तुमचं भविष्य काय. याचा अर्थ आहे की ढोंगीपणा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. विज्ञानावर आधारित काही गोष्टी असतील तर त्याचं समर्थन मी करतो असल्यावर हुंदू आणि ढोंगीवादाची मी कधी विचार करते. आणि तिसरे ग्रस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण नेहमी सांगतो की बाबासाहेबांनी घटना लिहिली, पण घटना इतक्याच दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या. या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी धरणं नव्हती, पाण्याची कमतरता होती. या देशाचं सगळ्यात मोठं धरण लाकडा नांदेड याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या आधीच्या मंत्रिमंडळात त्यांची नियुक्ती झाली. जल आणि विद्युत खात्याच्या मंत्र्याची त्यावेळी त्यांनी घेतलं. आणि हे त्यावेळी त्यांनी ठरवलं की देश पुढे न्यायचा असेल तर वीज याला महत्त्व आहे, आणि वीज तयार करायची असेल तर या पाण्यापासून वीज तयार करणं शक्य आहे. आणि त्या प्रकारचे त्यांनी अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले. विजेच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था, उद्योग, शेती ही सुधारेल याची खबरदारी घेतली. ही सगळी कामं या दृष्टी असलेल्या या लोकांनी केलेली आहे. आणि त्यामुळं आपण ज्यावेळेला आज इथं एकत्र आलो, संघटनेमध्ये काम करण्याची तयारी केली, याचा अर्थ असा आहे की समाजाचा चेहरा, सामान्य माणसाचं जीवन हे आपल्याला बदलायचं आहे. स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अंतर ठेवायचं नाही. कर्तृत्व दाखवण्याची मागता हा फक्त पुरुषाकडे असतो हे खरं नाही. स्त्रीला संधी मिळाली तर स्त्रीसुद्धा कर्तृत्व दाखवू शकते. हे इंदिरा गांधींच्या हातात देश दिल्याच्या नंतर सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. या देशाची प्रतिष्ठा त्या भगिनींनी वाचवली. आणि त्याचमुळं या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी काही निर्णय घेतले याचा उल्लेख या ठिकाणी केला. मला स्वतःला असं वाटतं की संधी ही द्यायला हवी. मला आठवतं आहे की मी देशाचा संरक्षण मंत्री होतो, आणि संरक्षण मंत्री असताना 26 जानेवारीची परेड होती. त्या परेडच्या नंतर जगामध्ये मी पाहिलं की अनेक देशामध्ये लष्करामध्ये महिला महत्त्वाचं काम करतात. आपल्या देशाची पद्धत नव्हती. मी आमच्या देशाचे लष्कर प्रमुख, हवाई जहाज प्रमुख, नौसेनेचे प्रमुख या तिघांनाही बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या लष्करामध्ये मुलींना का घ्यायचं नाही. त्या तिघांनी मला सांगितलं अजिबात घेणं शक्य नाही, योग्य नाही. या देशाचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही, आणि त्यामुळे हे शक्य नाही. 1 बैठक झाली, 2 बैठक झाल्या, 3ही बैठकामध्ये तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी हेच उत्तर मला दिलं. आणि 4थ्या बैठकीमध्ये मी सांगितलं की या देशाच्या जनतेनं संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. निर्णय घ्यायचा अधिकार मला आहे, आणि माझा हा निर्णय आहे की पुढच्या महिन्यापासून या देशाच्या लष्करामध्ये सुरुवातीला 11% मुलींना जागा देण्यात येईल. आणि हा निर्णय घेतला. आणि आज आपण बघतोय की 26 जानेवारीची परेड आपल्या देशाच्या मुली
ह्या त्याचं नेतृत्व करतात. सीमेवरच्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या भागाचे रक्षण मुली करतात. समुद्रावरचं परकीयांच्यापासून रक्षण करण्याच्यासाठी नौसेनेमध्ये मुली काम करतात. अनेक ठिकाणी वैमानिक म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी मुली काम करतात. आणि एक आणखीन गंमत म्हणून सांगतो. एक दिवशी मी मुंबईवरनं दिल्लीला येत होतो आणि माझ्या शेजारी जे गृहस्थ होते त्यांनी त्यांची ओळख करून दिली की मी असाच आहे आणि लष्करामध्ये माझी नियुक्ती झालेली. नियुक्ती झाल्याच्या नंतर आम्ही लष्कराच्या गप्पा मारत येत होतो आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की तुमचा एक निर्णय आम्हाला पचला नाही. म्हणजे कोणता? तुम्ही मुलींना याच्यामध्ये घेतलं हे काय बरं केलं म्हणजे काय चुकलं काय त्याच्यामध्ये नाही. म्हणजे पण तरी अनेक गोष्टी आहेत. ह्या गोष्टी मुलं जेवढं बारकाईने काम करतात तेवढं मुली करतील का नाही याची मला शंका आहे. मी त्यांना 2-3 गोष्टी विचारल्या की तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये घर चालवायची जबाबदारी महिला, स्वयंपाक करण्याची जबाबदारी महिला, उद्या सर्व भाजी आणली तर ती भाजी कापायची जबाबदारी महिला. म्हणजे का महिलांना? त्यांनी सांगितलं की महिलांचा एक स्वभाव आहे की कुठलंही काम त्यांच्यावर सोपवलं तर ते अत्यंत बारकाईने करतात. भाजी कापायचं काम जर त्यांच्या हातात दिलं आणि वेळीवर त्या बसल्या आणि जर दुर्लक्ष झालं तर त्यांचा रोज कापेल. त्यामुळं त्यांचं लक्ष त्याच ठिकाणी असतं. सांगितलेल्या कामावर तेव्हा असलेली जबाबदारी उत्तम दिशेनं पार पाडायला पुरुष किंवा मुलं जेवढं लक्ष देतात त्यापेक्षा कितीतरी अधिक लक्ष मुली देतात आणि त्यामुळं त्यांना ही संधी द्यायला हवी आहे आणि ते त्यांना नंतरच्या काळामध्ये फसतं. अशा अनेक गोष्टी आहेत. आपण संघटनेमध्ये आता सहभागी झाला. हा पक्ष सामान्य लोकांचा पक्ष आहे. या पक्षावर आघाती खूप होतात पण त्या आघातीची फिकीर ही तुम्ही फागायचं कारण नाही. आपण एकसंघ राहू. जे काही पक्षाचे कार्यक्रम असतील ते करू. तुमच्या हिताची पुढच्या पिढीच्या हिताची जी धोरणं तयार करायची असतील त्याच्यामध्ये लक्ष देऊ आणि एकजुटीने आपण या महाराष्ट्राचं चित्र आणखीन चांगलं कसं येईल याची खबरदारी घेऊ. आणि ते करण्याच्यामध्ये ही स्त्री शक्ती ही अत्यंत मोलाची शक्ती आहे. मला आनंद आहे की रोहिणीताई आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या आजूबाजूच्या 3-4 जिल्ह्याच्या तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं. सकाळपासून तुम्ही वाजता आज इथून जाताना म्हणजे आपल्या घरी, आपल्या गावात, आपल्या आजूबाजूच्या हा राष्ट्रवादीचा विचार हा खोलवर जाण्याच्यासाठी जे काही करता येईल ते तुम्ही करा. त्याचा लाभ तुमच्या कुटुंबाला तर होईल पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला होईल. तो महाराष्ट्राचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे ते तुम्ही करू शकाल याची खात्री या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.